नमस्कार मित्र, आता बऱ्यापैकी आमचा ऊस तुटून गेलेला आहे. आता खोडवा नियोजन आजपर्यंत तुम्हाला काही सांगण्यासारखं नव्हतं. मी चॅनलच 4 महिन्यापासून चालू केलं होतं. ऊस उभे पडलेले होते, ऊस तोडीचं ते पूजेचा फोटो टाकला होता फक्त. पण आता ऊस खोडवा मॅनेजमेंट हे तुम्हाला मी वरचेवर सांगणार आहे. आज आता प्राथमिक ऊस कुट्टी करून ऊस पाचट कुट्टी करून घेणं चालू आहे. म्हणजे कुट्टीसोबत काय होतं, बेडवर जे आपण त्याचे खोडा राहतात बुडाचे, ते बुडत छाटत बसण्यापेक्षा पाचट कुट्टी पण होती आणि बघा समांतर बुडत छाटले जातात. त्यासाठी पाचट कुट्टी यंत्राचा वापर केला तरी चालेल. नाही तर बेडवरचं पाचट थोडं बाजूला करून बुडत छाटून घेणं. त्याच्यासाठी जेवढा खर्च लागतो त्याच्या कमी खर्चामध्ये हे मशीन येऊन जातं. 2000 रुपये प्रति एकर दिलं, हा पद्धतशीर कुट्टी करून देते. बघा अतिशय सुंदर कुट्टी केलेली. ह्याच्या पुढे मी खोडवा जे नियोजन करायचं आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे. आणि नवीन लागवड जेव्हा करायची आहे, नवीन लागवडीची इतंभूत माहिती मी तुम्हाला देणार आहे. रोपं ट्रेमध्ये कशी बनवायचे, बेडमध्ये कशी बनवायची, कमी खर्चात कसे बनवायचे, हे सगळं तुम्हाला ते मी सांगणार आहे. त्यात मी माझ्या संशोधनावर हे सगळं स्वतः प्रॅक्टिकल केलेले आहेत. सगळं नवीन रोप लागवड कशी, नवीन रोप तयार कसे करायचे हे पण तुम्हाला कमीत कमी खर्चात कसं करता येईल आणि खोडवा मॅनेजमेंट उत्कृष्ट करून उत्पादन जास्तीत जास्त कसं वाढवता येईल हे तुम्हाला मी वेळच्या वेळी व्हिडिओ करून पोस्ट करणार आहे. तर जे शेतकरी बांधव ऊसाचे आहेत त्याने याच्या पुढे ऊसाच्या व्हिडिओला लक्ष देऊन पहा, कार्यवाही करा. म्हणजे तुमचा ऑटोमॅटिकच प्रश्न माहितीचा संपून जाईल. नमस्कार.